नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये लाचखोरीचं रेड कार्ड दिलं गेल्यासंदर्भात दावा तक्रारदार निर्मल शर्मा यांनी केलेला आहे। स्टिंग ऑपरेशन व्हिडिओ काढणारे निर्मल शर्मा यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी संवाद साधला आणि ही सगळी माहिती मिळवली। आणि त्या मंत्रालयामध्ये मंत्री महोदय सुद्धा होते का? हो, मंत्रालयामध्ये मंत्री महोदय सुद्धा होते, आणखी पण लोक होते। पण जे कॅबिनमध्ये घडलं, जे लाच मागितली माझ्याकडून, तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये, मोबाईल माझा वरती होता, कारण की डॉक्टर रामदास गाडेला हा कळलं। मी मंत्री महोदयकडे जाण्याच्या अगोदर 6व्या माळ्यावर गेलो, तिथं CM ऑफिस आहेत, तिथं गेलो, तिथं त्यांचे OSD भेटले, त्यांना हा प्रकरण सांगितला। OSD पाटणकर साहेब त्यांना सांगितलं की साहेब माझ्याकडून अशी पैशाची लाच मागितली गेलेली आहे आणि जे मागणारे आहेत ते राजू ढेरेंगे आणि डॉक्टर रामदास गाडे, त्यामध्ये मी फक्त रामदास गाडेंचाच नाव लिहिलेलं आहे। हे माझ्याकडून असे पैसे मागतायत। परत खालती गेलो, सांगितलं, पण काही झालं नाही, म्हणून मी ते विषय तिथं सोडून राजूने मला सांगितलं की बाबा तुम्हाला हे एवढे पैसे तुम्हाला द्यावंच लागेल आणि आत्ता तुम्ही आणले तर आत्ता द्या, नाही तर ते पुढच्या आठवड्यामध्ये तर मंत्री महोदय निघून जाणार, असं प्रकरण घडलेलं। यामध्ये रामदास घाडी यांचं म्हणणं आहे की म्हणजे यांच्यावरती सुद्धा आरोप झाले, मात्र दुसरीकडे नरहरी झिरवाळ म्हणतात माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे। तुम्ही कसं बघता या? बघा, मंत्री महोदयांनी जे सांगितलं आहे की माझा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आहे, हे मी पण नाही सांगू शकत की त्यांना ह्या विषयाबाबत काही माहिती आहे का नाही माहिती आहे। पण मंत्री महोदयांनी 2 दिवसा म्हणजे काही एक त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सांगितलेलं की राजू ढेरेंगे जे आहेत तो पैसे स्वतःसाठी घेतो आहे। पण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघाल तर तिथं नीट आणि एकदम क्लिअर स्पष्टपणे दिसतं आहे की राजू ढेरेंगे उभा आहेत आणि डॉक्टर रामदास PA हे सुद्धा तिथं उभा आहेत। राजू ढेरेंगे त्यांच्या ACBच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे की पैसे जे आहेत ते मी डॉक्टर रामदास गाडेच्या बोलण्यावर घेतो आहे। मंत्री महोदय म्हणत आहेत की राजू ढेरेंगे जे आहेत तो पैसे स्वतःसाठी घेतो आहे। पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल तर तिथं तुम्हाला दोन्ही माणसं दिसेल, डॉक्टर रामदास गाडे पण दिसेल जे पैशाची मागणी करतायत की तुम्हाला एवढं नाही, जे आमचं रेट आहेत ते तुम्हाला द्यावंच लागेल, नाही असेल तर तुम्ही माझ्या घरी या, तुम्ही जेवण करा 5 दिवस, असं आहे। त्यानंतर मला तिथं बोलून राजू ढेरेंगेने मला हेच सांगितलं की तुमच्यासाठी आम्ही 50% डिस्काउंट देऊन तुम्हाला जे आहेत ते 55,000 तुम्हाला द्यावंच लागेल।